मंडळी, 30 मार्चला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. या नवीन वर्षामध्ये वृषभ राशीसाठी काही खास गोष्टी घडणार आहेत. त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. उत्पन्नाची नवीन साधनं त्यांच्यासाठी निर्माण होऊ शकतात. पैसे वाचवण्यात ही लोक यशस्वी होऊ शकतात. इतकंच नाही तर व्यवसायात अनेक पट नफा सुद्धा त्यांना बघायला मिळू शकतो. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतील. योजना यशस्वी होताना दिसतील. नोकरी करणाऱ्यांना आर्थिक वाढ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होऊ शकतो. समाजात आदर मानसन्मान वाढेल. नवीन मित्र बनतील आणि अनेक क्षेत्रात तुम्ही यश मिळवू शकाल. पण हे झालं गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाचं राशी भविष्य. पण आता जो एप्रिल महिना आहे, त्या एप्रिल महिन्यात कोणत्या महत्त्वाच्या घटना वृषभ राशीसाठी घडणार आहेत, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, वृषभ राशीचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे अथक परिश्रम करण्याची तयारी, बुद्धिमत्ता आणि कधीही हार न मानणारी अशी ही दुर्दम्य इच्छाशक्ती असते वृषभ राशीच्या लोकांकडे. या गुणांच्या जोरावरच ते त्यांची स्वप्न पूर्ण करतात. वृषभ राशीचे लोक स्वतःचं नशीब बलवत्तर करतात आणि दुसऱ्यांनाही प्रोत्साहन देतात. ते खूप चांगले सल्लागार होतात. प्रामाणिक सल्ला देतात. कोणाचीही फसवणूक करत नाही. वृषभ राशीच्या बऱ्याचशा लोकांचं बालपणीचं जीवन थोडं संघर्षमयी असू शकतं, परंतु आयुष्याचा मध्य आणि शेवट मात्र आनंदी होतो. धार्मिक वृत्तीचे तर ते असतातच. संकट काळातही ते आपला मानसिक तोल जाऊ देत नाही. मात्र त्यांना आयुष्यात मेहनत भरपूर करावी लागते. वृषभ राशीचा आणखीन सगळ्यात मोठा गुण म्हणजे यांच्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर चटकन प्रभाव पडतो. त्यामुळे यांना मित्रपरिवाराची कमतरता कधीही भासत नाही. वृषभ राशीच्या लोकांना धार्मिक स्थळी फिरायला खूप आवडतं. प्रेक्षणीय स्थळांपेक्षा तीर्थक्षेत्राकडे जाण्याचा ओढा त्यांचा दिसून येतो. या राशीच्या लोकांसाठी धार्मिक स्थळं ऊर्जा केंद्राप्रमाणे असतात, जे त्यांना प्रेरणा देतात. हो, पण वृषभ राशीचे लोक अत्यंत स्पष्ट वक्ते सुद्धा असतात बरं का. आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतात, पण त्यांचा जो स्पष्ट वक्तेपणा आहे ना, तो कधी कधी कुटुंबात किंवा मित्रांमध्ये त्यांच्याबद्दल जरा गैरसमज निर्माण करणारा ठरतो. तसं तर या लोकांमध्ये सगळ्यांबद्दलच आपुलकीची भावना असते. वृषभ राशीचा आणखीन एक दोष म्हणा किंवा गुण म्हणा, ते तुम्ही ठरवा. तो म्हणजे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, अशा तशा गोष्टी यांना चालतच नाही. यांना सगळं चांगल्या क्वालिटीचं, ब्रँडेड किंवा उत्तम दर्जाच्या वस्तूच यांना वापरायच्या असतात. मग त्यासाठी जर यांचं बजेट नसेल तर हे थांबतील, पण अशी तशी वस्तू घेणार नाहीत. आता बोलूया एप्रिल महिन्याबद्दल. एप्रिल महिना वृषभ राशीसाठी अनुकूल असणार आहे. अनुकूल असणारे म्हणजे काय, तर तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यामध्ये तुमचे पगार वाढीचे योग आहेत. तुमच्याजवळ धन येण्याचे योग आहेत. प्रेमसंबंधांसाठी मात्र एप्रिल महिना जरा चढउतारांनी भरलेला असू शकतो. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना सुद्धा काही कठीण आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पण नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना चांगला असणार आहे. व्यापार करणाऱ्यांना सुद्धा लाभ मिळण्याचे योग आहेत. मंडळी, एप्रिल महिना वृषभ राशीच्या लोकांची इच्छापूर्ती करणारा ठरू शकतो, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. इतकंच नाही तर महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे महिन्याच्या शेवटी परदेशात जाण्यात सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं किंवा परदेशात जाण्याच्या दृष्टीने काही हालचाली होऊ शकतात. परदेश प्रवासाचे योग एप्रिल महिना तुमच्यासाठी दाखवतो आहे. पण लक्ष कुठे द्यायचं आहे? तुमच्या वैवाहिक संबंधांमध्ये. जोडीदारासोबत छोट्या मोठ्या कुरबुरी होऊन थोडंसं घरातलं वातावरण अशांततेचं होऊ शकतं. तुम्हाला तिथे जरा शांतीने घ्यायचंय. तुमचा मुद्दा जोडीदाराला प्रेमाने पटवून द्यायचा आहे. नात्यात प्रेम कायम राहिलं तर कौटुंबिक जीवनात सुख आणि समृद्धी राहते. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यामध्ये काही समस्या येऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला त्यांची पूर्ण साथ द्यायची आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मंडळी, एकंदरीतच हा गुढीपाडवा वृषभ राशीच्या आयुष्यामध्ये करिअरच्या दृष्टीने चांगले योग घेऊन येतोय. व्यवसाय करत असा किंवा नोकरी करत असा, पण तुमच्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील असंच ग्रहमान आहे. आर्थिक लाभाची सुद्धा शक्यता आहे. हो, पण खर्चात होणारी वाढ जर थांबवायची असेल तर ते तुमच्याच हातात आहे. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही प्रकारच्या पत्रव्यवहारात किंवा कागदपत्रांवर सह्या करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोय, अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. पालकांची भांडणं टाळा. त्याचबरोबर आणि पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या, कारण त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात काही समस्या निर्माण होऊ शकतात. पण एकंदरीतच एप्रिल महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ घेऊन येणारा ठरू शकतो असं म्हणायला हरकत नाही.
तुमच्या जीवनात असणाऱ्या छोट्या मोठ्या समस्या दूर करायच्या असतील तर एप्रिल महिन्यामध्ये बुधवारी काळ्या तिळांचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. मंडळी, वृषभ राशीबद्दल तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या समस्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.